गणेश उत्सवात पारंपरिक उकडीच्या मोदकांना एक हटके पर्याय. तुपात मस्त खरपूस भाजलेला मैदा, साखरेचा गोडवा आणि कुरकुरीत ड्रायफ्रूटचं यांचं अफलातून कॉम्बिनेशन. एका घासात तोंडात विरघळणारे हे खुसखुशीत मोदक फक्त चवीलाच नाही तर आरोग्यालाही हेल्दी ठरणारे हे मोदक यंदा बाप्पासाठी काही वेगळं, काही खास. तर हे मैद्याचे ड्रायफ्रूट मोदक एकदा नक्की ट्राय करून पहा. नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदक. गणेश चतुर्थी निमित्त मोदकाचा आता आपण पहिला प्रकार बघूया. अगदी साधा सोपा झटपट होणारा हा मोदक आहे. घरच्या साहित्यामधून झटपट मोदक बनवायला सुरुवात करूया. गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे. याच्यामध्ये टाकूया 2 चमचे तूप. तूप टाकल्यानंतर तूप गरम करून घ्यायचं. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया 1 कप मैदा. मिक्स करून भाजून घ्यायचा. साधारणतः हा मैदा 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचा. खमंग वास सुटेपर्यंत भाजायचा. आता आपण मैदा भाजून घेऊया. सुरुवातीला हा मैदा 3-4 मिनिटं भाजूया. मैदा भाजत असताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि खमंग मैदा भाजून घ्यायचा. साधारणतः मैदा भाजायला टोटल 7 ते 8 मिनिटं लागतात. आता आपण मैदा 4 ते 5 मिनिटं सुरुवातीला भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटं मैदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया परत 2 चमचे तूप. तूप टाकल्यानंतर परत हा मैदा 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा. टोटल 7 ते 8 किंवा 10 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा. आता आपण 4 ते 5 मिनिटं भाजूया. हलकासा क्रीम कलर तयार झाला पाहिजे मैदा भाजल्यानंतर. इथे आपला मैदा भाजून झालेला आहे. बघू शकता इथे हलकासा क्रीम कलर आलेला आहे. मस्त खमंग भाजलेला आहे. हा भाजून घेतलेला मैदा एका डिश मध्ये काढून घेऊया. हलकासा थंड करून घ्यायचा. मैदा भाजलेल्याच याच पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेले काजू 1 चमचा, बारीक चिरलेले बदाम 1 चमचा. अर्धा ते 1 मिनिट काजू बदाम फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. काजू बदाम फ्राय झाल्यानंतर भाजलेले काजू बदाम काढून घ्यायचे. भाजलेले या मैद्यावरती काढून घ्यायचे. हलकासा मैदा इथे थंड झालेला आहे. बघू शकता. आता याच्यामध्ये टाकूया पिठी साखर. तर 1 कप मैद्यासाठी आपल्याला पाऊण कप इतकी साखर लागणार आहे. तर ही घेतलेली साखर या मैद्यावरती टाकून घ्यायची. अर्धा चमचा वेलची पूड. वरून टाकूया 1 ते 2 चमचे तूप. आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे. जर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे पिठी साखर आणखी ऍड करू शकता. हे बॅटर सर्व मिक्स झाल्यानंतर थोडंसं दाबून बघायचं. बघू शकता याचा असा मुटका तयार होतो म्हणजे आपलं मोदकासाठी परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण मोदक बनवून घेऊया. मोदक तयार करण्यासाठी इथे मी साच्याचा वापर करून मोदक बनवणार आहे. तर इथे मी एक साचा घेतलेला आहे. याच्यामध्ये हे तयार झालेलं आता आपण बॅटर भरून घ्यायचं. हलकसं बॅटर गरम असतानाच मोदकाच्या साच्यामध्ये बॅटर भरून घ्यायचं. प्रेस करून घ्यायचं. इथे बघू शकता साच्यामध्ये बॅटर पूर्ण भरून मोदकाचा आकार बनवून घेतलेला आहे. आता आपण साच्याच्या बाहेर मोदक काढून घेऊया. हलक्या हाताने हा मोदक उचलून घ्यायचा. बघू शकता इथे मोदक आपला तयार झालेला आहे झटपट. याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया. येथे बघू शकता सर्व मोदक तयार झालेले आहेत. तर 1 कप मैद्यापासून साधारणतः आपल्याला 8 मोदक तयार झालेले आहेत. बनवून घेतलेल्या या मोदकाला आता आपण सिल्वर पेपर वरून लावून घेऊया. गणेश चतुर्थी विशेष मोदकाचा पहिला प्रकार तयार झालेला आहे. तर मोदक ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. धन्यवाद.
आहे.